हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4. अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. आपण 26व्या श्लोकापासून वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 26. श्रोतादीनीन्द्रियाणि अन्ये संयम्य अग्निषु जुह्वति. शब्द आदीन विषयान अन्ये इंद्रिय अग्निषु जुह्वति. यापैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी श्रवण आदी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर नियमन केलेले गृहस्थाश्रमी इंद्रिय विषयांची इंद्रिय अग्नीमध्ये आहुती देतात. तर आता हा जुह्वती शब्द आपल्याला अनेक वेळा येणार आहे. जुह्वती म्हणजे अर्पण करतात. अग्निषु जुह्वती म्हणजे अग्नीमध्ये अर्पण करतात. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 24व्या श्लोकापासून 33व्या श्लोकापर्यंत विविध प्रकारचे यज्ञ कोण करतात, कसे करतात, काय ध्येय असतं, हे सगळं सांगत आहेत. तर शब्द थोडेसे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. श्रोत आदीनी इंद्रियाणी अन्य अन्य लोकांबद्दल म्हणजे भगवंत प्रत्येक श्लोकामध्ये वेगवेगळ्यांबद्दल सांगता आहेत. जसं थोडीशी रिव्हिजन केली आपण तर 24मध्ये सांगितलं आहे जो कृष्ण भावनेमध्ये तल्लीन झाला आहे तो काय करतो. नंतर 25व्या श्लोकामध्ये पहिल्या ओळीत सांगितलं जे देवतांची उपासना करतात ते कसे यज्ञ करतात. नंतर 25च्या दुसऱ्या ओळीत सांगितलं की जे निर्विशेषवादी आहेत ते कशा प्रकारे यज्ञ करतात. आणि आता आणखीन सांगितलं आहे श्रोत आदीनी इंद्रियाणी अन्ये म्हणजे अन्य प्रकारची जी लोक आहेत, अन्य जे कर्मयोगी आहेत ते काय करतात. श्रोत आदीनी इंद्रियाणी म्हणजे श्रोत म्हणजे श्रवण आदी प्रक्रिया त्यांनी आणि इंद्रियांनी करतात काय. संयम अग्निषु जुह्वति म्हणजे मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात. म्हणजे काय करतात, जे इथे कंसात लिहिलंय बघा भाषांतरात, की काही जण म्हणजे कोण आहेत ते विशुद्ध ब्रह्मचारी आहेत, म्हणजेच नैष्ठिक ब्रह्मचारी म्हटलं जातं. तर ते आपल्या ज्ञानेंद्रियांना इंद्रिय विषयांपासून दूर ठेवतात. आता आपल्याला ज्ञानेंद्रिय तर सगळ्यांना माहिती आहेत, नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. तर प्रत्येक ज्ञानेंद्रियांचा एक एक विषय असतो. जसं डोळे आहे त्याचा इंद्रिय विषय रूप आहे, कानाचा शब्द, जिभेचा रस, नाकाचा गंध आणि त्वचेचा स्पर्श. तर एक आपल्याला कळलं की हे जे विशुद्ध ब्रह्मचारी आहेत ते आपल्या ज्ञानेंद्रियांना या इंद्रिय विषयांपासून दूर ठेवतात. म्हणजे डोळ्याला ते रूपापासून दूर ठेवतात, कानाला शब्दापासून दूर ठेवतात. असं पुढे आपल्याला कळणार आहे. एवढं आता समजून घेऊया. दुसरी ओळ दिली आहे शब्द आदीन विषयान अन्ये इंद्रिया अग्निषु जुह्वति. तर शब्द आदीन विषयान अन्य म्हणजे आणखीन अन्य लोक काय करतात ते शब्द आदीन विषयान म्हणजे शब्द आदी जे विषय आहेत. शब्द आदी विषय कसले आहेत, ज्ञानेंद्रियांचे इंद्रिय विषय आहेत ना हे. जसं डोळ्याचं रूप इंद्रिय विषय आहे, कानाचा शब्द हा इंद्रिय विषय आहे. तसं शब्द आदी विषयान म्हणजे शब्द आदी जे विषय आहेत, रूप, शब्द, रस, गंध, स्पर्श हे सगळे आहेत ते त्यांची काय करतात ते अन्य लोक इंद्रिय अग्निषु जुह्वति म्हणजे काय इंद्रिय अग्नीमध्ये आहुती देतात. म्हणजेच ते अन्य लोक आहेत ते शब्द आदी जे विषय आहेत, काय रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द ह्याची इंद्रियाच्या अग्नीमध्ये आहुती देतात. तर हे दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते दुसऱ्या ओळीत सांगितले. तर कंसात भाषांतरात काय दिले, नियमन केलेले हे सगळे गृहस्थाश्रमी आहेत. म्हणजेच काय आहेत,
संयमित गृहस्थ जीवन जगणारे लोक आहेत ते इंद्रिय विषयांचा भोग घेतात, पण कसे घेतात? संयमाने घेतात. मग असे जे लोक आहेत ते असे गृहस्थ इंद्रिय तृप्तीमध्ये आसक्त होत नाहीयेत. तर भाषांतर एकदा वाचूया म्हणजे आणखीन कळेल हा श्लोक. यापैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी श्रवण आदी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयम रूपी अग्नीमध्ये आहुती देतात, तर इतर नियमन केलेले गृहस्थाश्रमी इंद्रिय विषयांची इंद्रिय अग्नीमध्ये आहुती देतात. गीताभूषण टीका वाचूया. नैष्टिक ब्रह्मचारी कर्ण आदी इंद्रियांची संयमन रूपी अग्नीत आहुती देतात. म्हणजे काय आहे? नैष्टिक ब्रह्मचारी आहेत ते त्यांची जी ज्ञानेंद्रिय आहे, कर्ण आदी ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? कान, डोळे, जीभ, नाक आणि त्वचा ह्या सगळ्या इंद्रियांचं काय करतात? ते इंद्रियांची संयमन रूपी जो अग्नी आहे त्यात ते या इंद्रियांची आहुती देत आहेत. म्हणजेच काय होत आहे? ज्यामुळे प्रत्येक इंद्रियांचं संयमन होऊ शकेल. इंद्रिय संयमन कसं करायचं हे त्यांनी ट्रेनिंग, शिकवण प्राप्त केली आहे आध्यात्मिक गुरूंकडून, भक्तांकडून. आणि असे हे जे नैष्टिक ब्रह्मचारी आहेत, जे कायम ब्रह्मचर्य व्रत पालन करत आहेत, ते आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांमध्ये रममाण होऊ देत नाहीत. एवढं कळलं आपल्याला. आता जी दुसरी ओळ आहे त्याविषयी श्रील बलदेव विद्याभूषण म्हणत आहेत, अन्यजन जे आहेत ते नियमन केलेले गृहस्थाश्रमी आहेत. ते शब्द आदी जे इंद्रिय विषय आहेत, शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श या इंद्रिय विषयांना कर्ण आदी इंद्रिय रूपी अग्नीत आहुती देतात. म्हणजे काय? कर्ण आदी जी इंद्रिय आहेत काय आहेत? कान, डोळे, नंतर नाक, जीभ आणि त्वचा ही सगळी काय आहेत? आपली ज्ञानेंद्रिय आहेत. तर इंद्रिय विषयांना या इंद्रियांमध्ये म्हणजेच इंद्रिय रूपी अग्नीमध्ये ते आहुती देतात. म्हणजेच काय करतात? ते अनासक्त भावनेने इंद्रिय विषयांचा भोग घेतात. म्हणजे कोणतीच या संयमित नियमन केलेले जे गृहस्थाश्रमी आहेत ते जरी आपल्या डोळ्यांनी कोणतंही रूप बघत आहेत तर त्यात त्यांची उपभोगाची भावना नाही आहेत. काही शब्द ऐकतायत तर त्यामध्ये त्या ऐकण्यामध्ये काही आसक्त भाव नाही आहे. सगळी कार्य करतायत. गृहस्थाश्रमी आहे तर घर चालवायला, धन कमवायला लागतं, मुलाबाळांचं सगळं सांभाळणं, सगळं काही कार्य करता आहेत, पण कोणतेच कार्य ते आसक्तीने करत नाही आहेत. इंद्रियांना इंद्रिय विषय देत आहेत. म्हणजे डोळ्यांनी ते रूप बघतायत, कानाने शब्द ऐकतायत, कारण नाहीतर मग संसार कसा करणार. पण कसे आहेत? ते जे काही कार्य करत आहेत ते अनासक्तीने करतायत. म्हणजेच ते इंद्रिय विषयांना कर्ण आदी इंद्रिय रूपी अग्नीत आहुती देतात असं म्हटलं जातं. आता ब्रह्मचारी आश्रम आहे त्याच्याबद्दल म्हटलं तर तिथे कोणतीच इंद्रिय तृप्ती नसते. पण गृहस्थ आश्रम म्हणजे काय? त्यात इंद्रिय तृप्ती असते, पण कशी असते? संयमित असते. तात्पर्य वाचूया. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या 4 आश्रमांतील सदस्यांनी परिपूर्ण योगी बनणे आवश्यक आहे. तर या समाजात 4 आश्रमातले सदस्य राहतात. कुणी ब्रह्मचारी आहे, कुणी गृहस्थ आहे, कुणी वानप्रस्थ आहे, कुणी संन्यासी आहे. त्या सगळ्यांनी काय बनलं पाहिजे? परिपूर्ण योगी बनणं आवश्यक आहे. तर प्रभुपाद समजवतात की हा मनुष्य जन्मच आपल्याला त्यासाठी बनला आहे, परिपूर्ण योगी बनण्यासाठी. आणि गृहस्थाश्रमात इंद्रिय तृप्ती अगदी थोड्या प्रमाणात करण्यासाठी लायसन्स दिलं जायचं. म्हणजेच काय? परवानगी दिली जाते, परवाना दिला जातो. जेणेकरून काय आहे? हा जो म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्यांनी कोणतंच पाप करू नये आणि त्यासाठी त्याला गृहस्थाश्रमात इंद्रिय तृप्ती करण्याचं थोडं प्रमाणात परवानगी दिली जाते. म्हणजे काय? थोडी इंद्रिय तृप्ती तो करू शकतो. वयाच्या 25 पर्यंत इंद्रिय संयमाचे धडे घेतले जातात. हा जो ब्रह्मचारी आहे तो वैदिक शास्त्राचं सगळं ज्ञान आहे तो आध्यात्मिक गुरु जे आहेत त्यांच्याकडून प्राप्त करतो.
तर असं जेव्हा ब्रह्मचर्य वयाच्या 25व्या वर्षापर्यंत पालन केलं आहे, तर त्या ब्रह्मचार्याला जर इच्छा आहे की मला गृहस्थ आश्रम स्वीकारायचा आहे, तर तो गृहस्थ आश्रमात प्रवेश करतो. अन्यथा काय आहे, तो ब्रह्मचारी आश्रमात कंटिन्यू राहतो. म्हणजे आपलं ब्रह्मचारी आश्रम तो चालवत ठेवतो पुढे, गृहस्थ आश्रम स्वीकारत नाही. एवढं कळलं. गृहस्थ आश्रम जे स्वीकारत आहेत त्यांना थोड्या प्रमाणात इंद्रिय तृप्ती करणे पण म्हणजे परवानगी आहे, पण त्या इंद्रिय तृप्तीशी त्यांनी आसक्त होऊ नये. तर गृहस्थाश्रमात व्यक्तीला धन कमवायला लागतं. आणि इतर 3 जे आश्रम आहेत, ब्रह्मचारी आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम, हे 3 आश्रम काही कमवायला जात नाहीत. आणि त्यामुळे गृहस्थ आश्रमातील व्यक्तीने धन कमवावे आणि दान धर्म पण थोडा करावा या 3 आश्रमांना. आणखीन काय करावं गृहस्थ आश्रमात, घरचे जे सगळेजण आहेत ते सगळ्या कुटुंबियांना भक्तीत येण्यासाठी मदत करावी, भगवंतांच्या सेवेत त्यांना लावावं. नंतर अतिथी येत आहेत त्यांचा योग्य तो आदर सत्कार करावा. आणखीन घरातले जे मुलं बाळं आहेत त्यांच्यासाठीही त्यांच्या शिक्षणाची वगैरे सोय करावी. मुलींच्या विवाहाची त्यांनी सोय करण्यासाठी उचित असं धन ठेवलं पाहिजे. तर 50व्या वर्षी वानप्रस्थाश्रम घ्यायचा आहे हे गृहस्थाश्रमातच मनुष्याने जाणलं पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी योग्य असा धनाचा साठा आपल्या म्हणजे भविष्य काळासाठी व्यवस्थितपणे करून ठेवला पाहिजे. आणि ते सगळं धन त्यांनी प्रामाणिकपणे कमवायला हवं. आता मुलगा कमवायला लागला आहे, कन्यांचे विवाह झाले आहे की मग या गृहस्थाश्रमी व्यक्तीने, ज्यांनी 50 वर्ष पूर्ण केलीत, त्यांनी संसाराचा भार आहे तो पुढच्या पिढीवर सोपवून हळूहळू हळूहळू स्वतःचं जे गृहस्थाश्रमातील जे सुखसोयी आहेत त्या कमी करायला लागायचं आहे. म्हणजेच इंद्रिय तृप्ती जी काही करतो आहे, खूप सुखात राहतो आहे, सुखमय जीवन, ते हळूहळू तपस्येचं जीवन करायचं आहे. तर जेव्हा व्यक्ती गृहस्थाश्रमातून हळूहळू हळूहळू वानप्रस्थाश्रमात जातो आहे, तेव्हा तो तपस्येचं जीवन जगायला सुरुवात करतो. जरी घरात आहे, आपल्या पत्नीबरोबर आहे, तरी त्या पत्नीशी तो शारीरिक संबंध ठेवत नाही. मग तो काय करतो आहे, कृष्ण भावनेत राहतो आहे, भगवंतांविषयी श्रवण करतो आहे, अध्ययन करतो आहे वैदिक शास्त्र, भगवद्गीता, भागवतमचा, आणि भगवंतांची सेवा वाढवतो आहे. आणि जितकं जास्त काळ तितका वेळ तो या वैदिक शास्त्राच्या अभ्यासात, सेवेमध्ये, जपामध्ये तो व्यतीत करतो आहे, उपयोगात आणतो आहे. आणि घरचे जे आहेत तिथे तो आवश्यक असेल तेवढाच तो सल्ला देतो. अन्यथा काय आहे, तो जीवन वानप्रस्थाश्रमात जगत असतो, रमत असतो. तर आणि वयाच्या 75 नंतर संन्यास आश्रम घेतला जातो. यामध्ये संपूर्ण विश्वच त्याचं कुटुंब बनतं. आणि भगवंतांच्या प्रचारासाठी असा संन्यासी आहे तो पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून राहतो आणि अख्ख्या जगभर भ्रमण करतो. भगवंतांच्या प्रचार कार्य हेच त्याचं ध्येय आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या आश्रमातल्या सदस्यांनी असं जीवन जगलं पाहिजे. मानव जीवन मिळालं आहे तर त्याचा योग्य सदुपयोग करून प्रत्येकाने परिपूर्ण योगी बनणे आवश्यक आहे, असं प्रभुपाद समजवतात प्रवचनांमध्ये वगैरे. पुढे वाचते आहे, मनुष्य जीवन हे पशुप्रमाणे इंद्रिय उपभोग करण्यासाठी नाही, म्हणून 4 आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणे शक्य होईल. तर पशु जे आहेत ते सुद्धा काय आहार, निद्रा, भय, मैथून करत आहेत. तर मनुष्य जन्म काही केवळ आहार, निद्रा, भय, मैथून हेच करत आयुष्य संपवण्यासाठी नाही आहे. यासाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळाला नाही आहे. बघ का मिळाला आहे, भगवत प्राप्तीसाठी मिळाला आहे. आणि म्हणून मनुष्याने काय केलं पाहिजे, वैदिक शास्त्र सांगतं की मनुष्य जन्म हे जीवन आहे ते तपस्येसाठी आहे. तर पशूंची योनी आहे ती कशी आहे, भोग योनी आहे. पण मनुष्याची योनी आहे ही कर्म योनी आहे. म्हणजे या मनुष्य जीवनामध्ये मनुष्य
आपल्या इंद्रियाने, आपल्या शरीराने, मनाने, बुद्धीने, धनाने भगवंतांची भक्ती करू शकतो, भगवंतांची भक्तिमय सेवा करू शकतो. आणि तो अशी इतकी तीव्रतेने भक्ती करेल की तो जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून मुक्त होईल आणि भगवत धामात जाऊ शकेल. तर यासाठी ही मनुष्य योनी आहे, जी कर्म योनी आहे ती दिली जाते. पुढे वाचते. ब्रह्मचारी किंवा आता ब्रह्मचार्याला आणखीन काय म्हटलंय, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या देखरेखीखाली असलेला विद्यार्थी. तर ब्रह्मचारी म्हणजे कोणीतरी म्हणते की मी लग्न केलं नाही म्हणजे मी ब्रह्मचारी आहे का? नाही. जो प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या देखरेखीखाली राहतो आहे, विद्या अर्जन करतोय, त्यांच्याकडून वैदिक शास्त्र शिकतो आहे, इंद्रियांवर संयमन आहे आणि आपली इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावतो आहे, त्याच्याबद्दल इथे चर्चा आहे. तर असा विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात. तर असे विद्यार्थी आहेत ते काय करतात, इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होतात आणि मनाला संयमित करतात. आणि पुढे म्हटलं आहे, ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो. आता म्हटलं आहे की जो तो विद्यार्थी आहे म्हणजे तो ब्रह्मचारी आहे, तो इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होतोय. आपल्या कोणत्याही इंद्रियांना इंद्रिय तृप्तीमध्ये रमवत नाहीये, तो जाऊ देत नाहीये, पण तो काय करतो आहे, म्हणजेच तो इंद्रिय विषयांपासून दूर राहतोय. आणि म्हटलं आहे की तो केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो. म्हणजेच काय आहे, तो आपल्या इंद्रियांना भगवत विषय देतो. म्हणजे आता कानाला शब्द ऐकायचे आहेत, श्रवण करायचे, तर तो कानाला कृष्ण भावने संबंधित शब्द ऐकायला देतो. म्हणजेच काय, भगवंतांचं कीर्तन आहे, भगवंतांविषयी जे प्रवचन आहे हे सगळं, किंवा आपण जो रोज नाम जप करतोय हरिनामाचं, ते तो कानाने ऐकतो. म्हणजेच आपल्या सगळ्या इंद्रियांना तो इंद्रिय विषय देतो. म्हणजे डोळ्यांना तो भगवंतांचं रूपाचं दर्शन घ्यायला देतो. डोळ्यांनी तो हे वैदिक शास्त्र आहे ते वाचतो, डोळ्यांनी भगवंतांचे भक्तांना बघतो असं. मग कान आहे ते वाचलं आपण. नंतर जिभेने भगवंतांचा कृष्ण प्रसाद आहे तो खातो. नंतर नाकाने भगवंतांच्या चरणावर जे तुलसी पत्र वाहिलंय, फूल वाहिलंय, धूप व्हायला जातो भगवंतांना, त्याचा गंध घेतो. नंतर नाक, कान, डोळे, जीभ झाला. आता राहिली त्वचा. त्वचेने काय करतो, तो भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांना भेटतो. असं सगळी कार्य करतो. म्हणजेच तो आपल्या इंद्रियांना भगवत विषय देतो. पुढे वाचते, श्रवण हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्व आहे. म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरे नाम अनुकीर्तनम किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो. तर असा हा जो ब्रह्मचारी आहे तो जाणतो की श्रवणामुळेच हे आध्यात्मिक ज्ञान मला प्राप्त होणार आहे. तर तो हरिनाम अनुकीर्तनम म्हणजे हरिनाम घेतो. तर हरिनामाचं श्रवण करतो. आणि कीर्तन या शब्दाचा अर्थ काय, भगवंतांच्या कीर्तीचं गान. तर भगवंतांच्या कीर्तीचं गान सगळं या वैदिक शास्त्रात आहे, श्रीमद भागवतम, श्रीमद भगवद्गीता. तर ह्यामध्ये तो काय संलग्न झाला आहे, भगवंतांच्या कथा ऐकतो आहे असं. पुढे वाचते आहे, तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण या दिव्य शब्दध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो. म्हणजेच हा ब्रह्मचारी जाणतो आहे की मला इंद्रिय तृप्तीमध्ये राहायचं नाहीये. तर तो इंद्रियांना भगवत विषय देतो. शास्त्रबुद्धी म्हणजे वैदिक शास्त्र वाचतो आणि वैदिक शास्त्रात जे ज्ञान दिलं आहे ते स्वीकारतो आणि शास्त्र बुद्धीने तो आपली जी इंद्रिय आहेत त्यांना संयमित करतो. मनात आपल्या इंद्रिय तृप्तीचे जरी विचार आले तरी हा ब्रह्मचारी त्या विचारानुसार कार्य करत नाही. तो काय करतो, कृष्ण भावनेशी जे संबंधित शब्द आहेत ते ऐकतो, पण तो प्रयत्नपूर्वक हे जे इंद्रिय तृप्तीचे जे शब्द आहेत ते कानाने ऐकत नाही. आणि अशी सवय केल्यामुळे, कानाला भगवत विषय दिल्यामुळे तो मनाला संयमित करू शकतो. जास्तीत जास्त कृष्ण कथा ऐकतो आणि
भगवंत त्याचा हा प्रयत्न पाहून त्याच्या हृदयाचं शुद्धीकरण करतात. तर असा हा जो भक्त आहे तो हरिनामामध्ये मग्न असतो. त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची मुभा असणारा गृहस्थ अशी कृत्ये महत्प्रयासाने संयमित करतात. लैंगिक जीवन, मादक पदार्थ व मांस भक्षण करणे या सामान्यतः मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात. परंतु एखादा संयमित गृहस्थ अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती करीत नाही. तर प्रथम पहिले प्रभुपादांनी ब्रह्मचारी, जो नैष्ठिक ब्रह्मचारी, विशुद्ध ब्रह्मचारी आहे त्याबद्दल सांगितलं. आता जे नियमन केलेले जे गृहस्थ आश्रमी आहेत त्यांच्याबद्दल म्हणत आहेत की असे गृहस्थ काय करतात, मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची त्यांना मुभा आहे, परवानगी आहे. तर मग ते अशी कृत्ये, जी इंद्रिय तृप्तीची कृत्ये आहेत ती मोठ्या प्रयासाने संयमित करतात. कारण कसं होतं, वृत्ती काय आहे इथे प्रभुपाद पुढे देत आहेत की मनुष्याला एकच सेकंद, मानव समाजाच्या या प्रवृत्ती आहेत, म्हणजे लैंगिक जीवन, मादक पदार्थ, मांस भक्षण, हे काय ही प्रवृत्ती आहे. इथे सहज मनुष्याचा ओढा असतोच. पण हा जो संयमित गृहस्थ आहे तो त्यात अडकत नाही. म्हणजेच काय आहे, त्याला जरी संयमित इंद्रिय तृप्ती करायची परवानगी दिली आहे तरी तो जाणतो की ह्यात मला अडकायचं नाही आहे. आणि तो त्यामुळे स्वतःतली भोगी भावना अशी कधीच वाढू देत नाही. आणि म्हणून म्हटलं आहे की तो संयमित गृहस्थ अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती कधीच करत नाही. तो भगवंतांची सेवा करत राहतो आणि भौतिक गोष्टीमध्ये अडकत नाही. त्यामुळे काय होतं, त्याची आध्यात्मिक प्रगती होत जाते. पुढे वाचते आहे, म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. कारण हाच मैथून भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे. तर प्रभुपाद समजवत आहेत की अशी ही धार्मिक विवाह पद्धती आपल्या वैदिक शास्त्रात दिली आहे, ज्यामध्ये जो पती आहे तो आपल्या पत्नीशी प्रामाणिक राहतो, पत्नी आहे ती आपल्या पतीशी प्रामाणिक राहते. आणि असा धार्मिक विवाह केल्यामुळे मनुष्य जो आहे तो व्यभिचार करणं या पापापासून दूर राहतो. असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे. तर प्रभुपाद समजवतात की वेगवेगळे यज्ञ केले जातात. तर संयमित जीवन जगणं, अनासक्त संभोग जीवन असा हा जगतो आहे मनुष्य आहे, गृहस्थ आहे, तो काय आहे, एक प्रकारचा यज्ञच करतो आहे. कारण गृहस्थ आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो. म्हणजे काय आहे, इंद्रिय तृप्तीच्या प्रवृत्ती जी आहे तिचीच तो आहुती टाकून देतोय, आहुती देतो आहे. म्हणजे तो अनासक्त राहतोय, भगवंतांची भक्ती करतोय आणि संयमित गृहस्थ जीवन जगतो आहे. तर आपला हा 26वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.